नमस्कार मित्रांनो, वाघेगिऱ्यांच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आता वाजले 12 आणि आपण चाललो आहे गोराई जेटीला. सो गोराई जेटीवरनं आपण वाघोड्याला जाणार आहे. आता आमच्यासोबत आहे काकी, ऋतुजाची मम्मी. काल पण होते, पण काल काय इंट्रोडक्शन करता नाही आलं. आम्ही गणपतीच्या याच्यामध्ये त्याच्यानंतर एका जागी चान्स होता आम्हाला जिथं काकींचे आले होते राजाच्या इथे. पण तिथे आवाज नव्हता येत. तिथे खूप छान अशी गाणी चालू होती म्हणून काय इंट्रोडक्शन करून देता नाही आलं. आणि मागच्या ऑटोमध्ये ऋतुजा आहे, जान्हवी आहे आणि जान्हवीची मम्मी आहे, म्हणजे ऋतुजाची मामी. प्रेरणाची काकी आणि माझी पण काकी. खूप छान जेवण बनवता, म्हणजे हॉटेलसारखं सिरियसली. रेस्टॉरंट स्टाईल कुर्मा भाजी आम्ही खाल्लेली आहे, गाजरचा हलवा खूप छान होता. म्हणजे सिरियसली असं वाटतं आणि की साबुदाणा वडे. किरणचा उपवास होता त्याच्यासाठी काकीने साबुदाणा वडे बनवलेले. व्हिडिओ काढायचा राहिला कारण आम्ही खाण्यामध्ये येऊन गेलो. ऑफिसचं काम पण चालू होतं. इंस्टाग्रामवर टाकलेत मी फोटो, स्टोरीला शेअर केले. तो बघू शकतो इथे. काकांची मीटिंग होती म्हणून काका काय आले नाही. तर आम्ही भेटू आता, डायरेक्ट तिकडेच भेटू. दुसरी रिक्षा येते मागून, गोराई जेटीला भेटत. आज खूप मजा येणार आहे. मजा करणार आहे, बघूच. सो इथे तिकीट भेटते. ऋतुजाने तिकीट घेतली आहे. हे आपलं तिकीट आहे. 100 रुपीज रिटर्न आहे. 100 रुपीज रिटर्न तिकीट आहेत सगळे. आणि आता आम्ही टुवर्ड्स जेटीला चाललो आहे. ऋतुजा तिकडे, पुढे जान्हवी, ह्या नव्हते दाखवले, आणि या मामी हे जान्हवीच्या मम्मी. आई बोलणार होतं, ते सवयी आहे ना आईची. हो हो, टुवर्ड्स जेटी चाललो आहे. आणि आमचं डेस्टिनेशन हे जे दिसतंय हे आमचं डेस्टिनेशन आहे. सो आज आमच्या ट्रिपची लीड आहे ऋतुजा दीदी. ती ओरडते म्हणून आम्ही गपचूप मागे चाललोय. तिने सांगितलंय प्रेरणाला आणि काकींना हात पकडून चाला, माझ्या पुढे जायचं नाही. म्हणून आम्ही तिच्या शब्दाच्या पुढे नाहीये ना. आम्ही पुढे आहे, आम्ही सगळे मागे आहेत. इथे प्रचार चालू झाला आता. प्रेरणाला फुल पैसे दिलेले वाटतं. हे बाकीच्यांना दिले नाहीयेत. 2 लागले इथे जेटी. हे घे त्याला दाखवायला लागेल ना तिकीट. ही कुठली आहे दादा? ही गोराईची आहे. आणि ही कुठली आहे? पगोडा. आणि हे काय? गोराई बोलतो तो. ओके, कुठे जायचं आपल्याला? पॅगोडाला जायचं गाईस. पॅगोडा. दीदी ने बोल दिया सो बोल दिया, हम पॅगोडा ही जाएंगे. ते आडनाव कात्रे असल्यामुळे ती सारखी काट करते. ती प्रमोशन करते त्यांच्या आडनावाचं. तू पण वागणू असं. तू पण वागणू झाले आता. आमचा लीडर आमची फसवणूक करतो. आम्हाला इथे पुढे लँडिंग दिसली मग डायरेक्ट बोलते तिकडेच जायचं. आपण फसवणूक करते. हे बघा आता तोंड लपवते. आणि आमची लीडर आहे. आणि प्रेरणाला पैसे भेटले म्हणून ती लपवते. तिला लपवायचे पण पैसे मी तिला सांगतोय तिकडे जायचं, तिकडे पगड आहे. ती बोलतो इथून चालत जायचं. म्हणजे मग 100 रुपये का द्यायचे चालायचे? इथून पाण्यात ना गेलं असं चालत.
मला वाटतं ती बोट तिथे दिसतंय ना तिकडे जाणार आपण. त्या बोटीच्या इकडे ना तो खांब आहे ना त्याच्या त्या साईडला आहे लँडिंग त्याची. ते दिसतंय ते एसएल वर्ल्डचं आहे तो. हो हो, हम भी कभी जमाने में आए करते थे. नाही मी कभी अभी मी पण मी 7वीला आले. मी 10वीला आले. So, हे लीडरचे जे फ्रेंड्स आहेत ना त्यांनी नक्की बघा हिला आणि हिला लीड करून नका देऊ. अरे यार जीजू प्लीज असं काय दाखवू नका यार. गाईज तुम्ही बघून घ्या, तुमची फसवणूक नाही झाली पाहिजे. इसको कमिशन मिला है. आमची आली आहे जेटी. गोराईची पण आली इकडे आणि इकडे आली आमची. नाही राहून दे बसायला थोडी आलो मी. सो बाय बाय गोराई जेटी. इकडे आहे वॉटर किंगडम आणि एसएल इकडे आलं. आपल्याला इकडे जायचं पगोड्याला. हे पुढे हे लोक जातात तिकडे. जस्ट एंट्री करतात आम्ही, तिकीट चेक करतात. ओके ओके थँक्यू. सो इथे टायमिंग पण लिहिला आहे फेरीचा. लास्ट फेरी 6 वाजताची आहे संध्याकाळची. इट्स पगोडा आणि आम्ही चाललो ग्लोबल. सो इथे खूप मोठं डिस्कशन चालू आहे 2-3 दिवसापासून. पगोरा आहे की पगोडा आहे. तुला हे घ्यायचं का कोल्ड्रिंक पण? सो आहे मस्त फ्रूट चाट चायनीज स्नॅक्स सगळं इथे जेवण म्हणजे नाश्ता विष्टा करण्यासाठी आहे बऱ्यापैकी. कधी केलं नाही मीच, कारण का फर्स्ट टाइम आला पगोड्याला. इथे सगळं तुम्हाला भेटेल. प्रेरणा मागे आता कोल्ड्रिंक घेऊन येते. कॅप्टन चेंज केलाय कारण का ते चुकीचं सांगत होते म्हणून आम्ही कॅप्टन चेंज केलाय. सो कॅप्टनने आम्हाला स्पॉन्सर केले थम्सअप सगळ्यांसाठी. तर कॅप्टन नाही चांगला, तो स्पॉन्सर नाही करत काही. हा चांगला आहे, पैसे भेटले नाही म्हणून आता ही कॅप्टन झाली आहे. तिच्याकडून राजीनामा घेतला. बघ आमचं कॅप्टन चेंज. कोल्ड्रिंक ब्रेक. मग पाणी ब्रेक झाला तर कोल्ड्रिंक ब्रेक. मस्त वाटलं तुला. गावी असं हे झाड असतं ना वडाचं झाड, त्याच्या पारंब्या आता खालती असतात. ते ना खालती असतात. त्याला झोका खेळतात. तुटेल ते नाही तुटत. मग लटक खूप मजबूत असतं. लटक? आता हाईट नाही पोहोचत तेवढं. येते ना, पकड ना. एवढीशी नाही ते पण आहे, ते बघ ना. ती बॉटल दे, पाहिजे. बॉटल दे ना ऋतूकडे. ग्रीप पाहिजे. बॉटल दे ना ऋतूकडे. अरे ग्रीप पाहिजे त्याला. ती तर पकडा. पूर्ण अशी खालती ती पाहिजे. बघ, ती बघ, ती बघा ती खालती आहे. ती पाठी मागे बघ. ती बघा ना ही खालती आहे. नाही रे.
तिथे खालची आहे. ती बघ ती बघ. ही बघा ही. एवढ्या खालची थोडी खेळणार, लांब पाहिजे ना झाड. अरे ही. कारणे द्या. अरे ही. अरे जीजू हा. अरे खरं आम्ही खेळतो गावी, पण हे खूपच वरती आहे, थोडं अजून खालती पाहिजे. नाही पोहोचणार. तू ती घे छोटी वाली पुढची. नाही होणार. अरे लांब थोडं पाहिजे, नाही तर झाडाला ठोकेल. झोका कशी खेळणार? हो, आमची आत्या इच्छा पण खेळायची माहितीये का, आम्ही एकदा गेलो होतो. जीजू ही बघा ही. नाही रे, नाही बारीक आहे, पडेल, तुटू शकते ती. थोडी अशी हल्ली पकडायला. 200 किलोचं वजन उचलणारी पाहिजे. तुझ्यासाठी नाहीये ते, तुझ्यासाठीच बोलते मी. 200 नाहीये. शाळेत गेली असती, प्रगती झाली असती. हो का? डायरेक्ट कॉलेजला गेली ना मी. म्हणून प्रेरणा झाली. पागोड्याला पोचला तर मागे मस्त भोजन चालू आहे छानपैकी. फक्त एकच आहे, तुम्ही भोजन करता चांगली गोष्ट करा. नेचरमध्ये भोजन करायची मजाच वेगळी आहे. फक्त एवढंच, जेवढे तुम्ही घाण करताय ती तुमच्यासोबत तुमची घेऊन जावा. ती क्लीन राहिली, चांगली राहिली तर चांगलं वाटेल. नाही तर काही टायमाने तिथे बसायला पण जागा नाही भेटणार लोकांना. तर एवढीच एक रिक्वेस्ट आहे. आता आपण पोचलो आहे पागोड्याच्या फ्रंट साईडला पोचलो, माझ्या राईट साईडलाच पागोड्याचं. तर आपण फायनली पागोड्याला पोचलो आहे आणि पागोड्याचं हे आहे एंट्रन्स. छान असं, खूप टायमापासून यायचं होतं आणि फायनली आज आम्ही आलो आहे. चला जावा, एंट्री करा. आउटसाइड फूड इज नॉट अलाउड ते लिहिले असं. याचं एंट्रन्स आहे पागोड्याची. सो फायनली आतमध्ये. चला 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 चला. आतमध्ये पोहोचलं. बॅग चेकिंग चालू आहे लेडीज लोकांनी, ज्यांच्याकडे बॅग आहेत त्यांचे बॅग चेकिंग करतात. जेंट्स लोकांची पण करतात. चला चलिए चलिए. काय बोलली? भारी आहे. मी ना, थँक्यू थँक्यू. छान असा बनवलाय. परत चेकिंग आहे ते, मग आतमध्ये एंट्री. जोरात वाजूया आपण, एवढा राग मम्मी काढली ना. असा व्हिडिओ काढला. इकडे घे ना बाई, ही करते बघ, हिला घे. काय मजा नाही आहे, मजा नाही आहे.
तुम मजा अभी जाओ जोर का जेवढा पण राग असेल तेवढा काढ. मी जाऊन शॉपिंग केली. हा, मी ते करते. डीमार्टला पण गेले आणि रिलायन्स फ्रेंडला पण जाऊन असं राग दुसऱ्यावर राग काढण्यापेक्षा मग ते बरं आहे ना की बाहेर येऊन असं जे रिलीफ वाटतं हा. ना, अरे चल आपल्यासाठी गेलो आपण आता, चल बस झालं. हे राग निघून जातो यार. चल मस्त शॉपिंग केली आता, खाल्लं पिल्लं मस्त मजा आली. सो ऋतुजा नेक्स्ट टाइम राग आला तर माझ्यासाठी पण शॉपिंग करून ये. नाही नाही स्वतःसाठी केलं तर जरा मजा येते. हा काही पैसे वाचवायचे असेल तर राग आणून नका देऊ. हे तुझ्या हातात आहे ना. छान असा व्ह्यू आहे बघण्यालायक आहे. गोल्डन आहे गोल्डचं ऍक्च्युली ना कार हवाय छान हवाय सावलीमध्ये गार गार वाटतं. बस पाण्याचं हे झालं ब्रेक झाला कोल्ड्रिंकचा झाला आता गार हवा मस्त थंड हवा लागते. पीसफुल आहे मस्त. एलिफंट म्हणून किती मस्त बनवलं त्यांनी. हो कसं सर्क्युलरच फिरतंय पक्षी. सो हे मेडिटेशन रूम आहे. इथं मेडिटेशन करतात लोक येऊन. हे बघा इथे कोणतरी आहेत लेडीज आहेत ते मेडिटेशन करतात. खूप छान असं आहे. फॉरेनर पण आले तिथे. काश क्लास ऑफ लँड वेन हे जे पण असे काही काही लिहिलं आहेत खूप छान लिहिलं आहेत. जात पात न धर्म रे धर्म न बनतो खूप असे छान छान लिहिले आहेत. वाचण्यासारखे आहेत आणि वाचण्यासारखे नाही त्याच्यातनं काही बोध घेण्यासारखे पण आहेत. डिझाईन पण खूप छान छान दिसत आहे. त्याचा डोअर पण होता ना जो एंट्रन्स आम्ही गेट नंबर 6 गेलेलो आणि 7 बाहेर आलो. आतमध्ये जो मेडिटेशन रूम होतं त्याच्यामध्ये बोलायला अलाउड नव्हतं पण स्लोली खूप छान होतं. डोम जो होता ना मेडिटेशन करायला अशी जी शांतता लागते सेम तसंच. विपासना करायला पण खूप लोक इकडे येतात. हे बघा हे हवेनी हे हलतंय हळूहळू ते छान वाटतंय. आता आपण राऊंड मारूया याला गोल राऊंड मारूया असा. खरं ही एंट्रन्स आहे. जानकारी काय ते स्कॅन करायचा इन्फॉर्मेशन घ्यायची. सो लीडर प्लीज तुम्ही चुकीचं ग्रामर नका वापरू.
चुकीचे शब्द नका वापरू. करेक्टली हा. हे ती बॉटल उचल कोणीतरी टाकून दिली अशीच. कचऱ्याच्या डब्यात टाकूया आपण. अशी घाण नका करू प्लीज, कृपया करून. आता वा, आय गेस त्याच्या मागे मशीन आहे त्याच्यामुळे ते फिरत आहे. मला आधी वाटलं हवेनी फिरत आहे, पण मशीन आहे ज्यांनी स्लो स्लो ते रोटेट होत आहे. आकाश देवता आणि आकाश देवी आणि देवता असं काही छान आहे. सो हे काय स्तंभ आणि त्यांच्याच बाजूला सयाजी बा किन, नाही माहिती मला एक्झॅक्टली. छान असं बनवलं आहे पण खूप मस्त वाटतं. हे बघा ना, सिरियसली मला वाटतं हा ब्लॉग खूप मोठा बनेल. हा डोर, ह्यूज डोर. चल असं आपण पुढे पुढे जाऊया. इथे पण काहीतरी आहे एक्झॅक्टली मला पण नाही माहिती. आय गेस राहणं बिण्याचं काहीतरी असावं किंवा त्यांचं मॅनेजमेंटचं ऑफिस किंवा असं काही असावं. आणि इथे बंद केलं मोस्टली. इथे सगळं आज माहिती नाही काय सगळं बंद ठेवलं आहे. हे बघा किती छान वाटतंय. हो, इकडे सोलारचे पॅनल्स लावलेत. आय गेस सोलारवरती इथे जे लाईट्स आहेत ते लागत असतील संध्याकाळी. तर आय गेस खूप छान व्ह्यू असेल. सगळ्या साईडनी सेमच वाटतं. कोणत्या पण साईडनी बघा सेम वाटतं. तर हो बघितलं मी, सोलरचं बघून दाखवलं मी. शांत बसतो जरा. इथपर्यंत आवाज येतोय, तुम्हाला येतो की नाही माहिती नाही. असे हत्ती छान वाटतात ना व्हाईट मध्ये त्याच्यामध्ये. आणि असे म्हणजे ते हा ते बो करतो ना आपण तसे वाटतात. ते वाटतात म्हणजे तेच करतात आय गेस. आता आपण परत चाललोय परतीचा प्रवास. चल चल. इकडे व्हिडिओ हॉल आहेत, पेंटिंग गॅलरी आहे, व्हिडिओ हॉल 1, व्हिडिओ हॉल 2, लायब्ररी आहे. कोणाला वाचायचं असेल तर ते सगळं पण आहे. सगळं इथे काय आहे कसं आहे सगळं ह्याच्यावर इथे इन्फॉर्मेशन दिली आहे. एवढे फोटोज किंवा हे काय शेअर नाही करू शकत मी. त्यासाठी आता आम्ही जातो व्हिडिओ हॉल 1मध्ये. त्याच्यामध्ये आय गेस इन्फॉर्मेशन दिली आहे. चप्पल काढूया, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे आय गेस. ओके, इथे व्हिडिओ अलाउड असेल की नाही माहिती नाही. फोटो गॅलरी. त्याचे सगळे फोटो असतात. सो इथे खूप सारे असे त्यांचे कुठे कुठे आहेत. कॅनडामध्ये पण खूप सारे ठिकाणी आहेत असे. गुजरात, UP कुठे कुठे सगळं असं त्यांचं इन्फॉर्मेशन या फोटोजमध्ये दिले. मी इन शॉर्टमध्ये सांगतो कारण सगळे मी तुम्हाला दाखवू नाही शकणार. तुम्ही विजिट करा. खरं तर हे विजिट करण्यासारखं आहे. जयपूर, आपलं अहमदाबाद, कोल्हापूर, मध्य प्रदेश, नवी मुंबईमध्ये पण आहे हे बघा. इथे नवी मुंबईमध्ये आता हा नवीन बनला आहे. नवी मुंबईमध्ये जो बनला आहे तो नवीन बनला आहे आपला. हो, आता हे सगळं पेंटिंग आहे. तर आय गेस पेंटिंगमध्ये त्यांचं सगळं म्हणजे माहिती दिली आहे म्हणजे स्टार्ट टू एंड. आता इथे होतं ड्रीम बिफोर कन्सेप्शन, त्याच्यानंतर बर्थ, हे सगळं असे ऋषी. असं खूप मोठं असं आहे हे. एवढं तर मी तुम्हाला कवर करू नाही शकत मी व्हिडिओमध्ये.
तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. तर त्याच्यासाठी मी शॉर्टमध्ये मला एक स्मॉल ग्लान्स देतो सगळ्याची. तुम्ही नक्की येऊन व्हिजिट करा ब्रेव वॉरियर. आणि तर मी व्हिडिओ बघितला आतमध्ये म्हणजे याची हे कसं बनलं, काय बनलं, कशा म्हणजे काय होतं, कोणी बांधलं, कोणी फर्स्ट स्टार्ट केलं, हे सगळी इन्फॉर्मेशन होती. ती व्हिडिओ बघितली. AC पण फुल होता. सगळी व्हिडिओ बघितली काय कसं होतं. दुखला येत होता AC जास्ती असल्यामुळे, थोडा कमी केला पाहिजे. तर ती व्हिडिओ बघून आलं. 10 ते 15 मिनटाची व्हिडिओ खूप छान आहे. काय कशाबद्दल का बांधलं, काय इथं मेडिटेशनला येतं, काय सगळी इन्फॉर्मेशन दिली. नक्की ती व्हिडिओ बघा. तर तुम्हाला इथे येण्याचा फायदा पाहिजे. नाहीतर ते ॲज अ तुम्ही काय बोलतात पिकनिक प्लेससाठी तसं आहे ना, तर काही फायदा नाही. तर सगळे वॉशरूमला गेलेत. आता मी एकटाच मेल असल्यामुळे मी वेट करतो. तर काय करू नये इथे थांबू थोडा वेळ, त्यांना वेट करूया. ते वॉशरूमला जाऊन येतील. त्याच्यानंतर मग आपण परतीचा प्रवास चालू. घरी जाऊया आता. रात्री पण मी लेट झोपलं कारण का व्हिडिओ एडिट करत होतो. ते काल आपण चारकोपचे गणपती बघायला गेलेलो, त्याची व्हिडिओ एडिट करत होतो. ते एडिट करून सगळं करून मग झोपलो आहे. मी 3 वाजता झोपलो आहे. सकाळी परत 7 वाजता उठलो आहे. आता माझ्या डोळ्या पण झोप आणि AC असल्यामुळे तर मला अजून झोप येत होती सिरियसली खरंच. आता परत अजून एक ब्रेक आमचा. लिंबू पाणी, 5 लिंबू पाणी आणि मी एकटा छास. तो इथे आहे लिंबू पाणी आणि छास. आपण फोटो पण काढू शकतो तू खाली बसून ना. तू दिसली नाही पाहिजे व्हिडिओमध्ये. असं आपण हेडलाईन आपली व्हिडिओ ट्रेंड करणार. व्हिडिओ ट्रेंडिंग जाण्यासाठी काय काय डिस्कशन चालू आहे यांचं. काकीला पाडतायत बिचाऱ्यांना. आधीच ते आजारी आहेत आणि त्यांना हे पाडायचे प्लॅन झाले आयडिया ट्रेंडसाठी. तोल जात होता बोलला बरं नाही तर पडली असती. नाही तर बोललं व्हिडिओची हेडलाईन आली असती काकी पडली. काकींची ओढणी गेली हरून. ऋतुजा ओरडली. वॉर्निंग दिली परत हा ड्रेस देणार नाही. ऋतुजाने गाठच मारून काकींना आलं टेन्शन. काकी बोलला ओढणी काढून बॅगेत ठेवू का. आम्ही नको नको. काकीना मी दिलं फुल त्याने ते लावलं केसात. क्या बात आहे, क्या बात. बघ कसं पण असलं तरी काकींनी लावला. काकींनी बोलल्याने गुलाब पाहिजे. मी परतीच्या प्रवासाला लागलोय आता. जेटी अंदर रिक्षा आणि मग घरी. आता डायरेक्ट नॉनव्हेज ताव मारायचं बस. त्याचीच वाट बघतो. 3:15 झालेत. आता आम्ही परत निघालो. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि असंच भरपूर प्रेम देत राहा. असेच आपण वेगळे ट्राय करू कॉन्टेंट आणायचे तुमच्यासाठी, व्हिडिओज आणायचे तुमच्यासाठी. आणि बघूया आता नेक्स्ट प्लॅन काय होतं, कुठे होतं. आता आम्ही खूप सारे प्लॅन केलेत. आपण इकडे जाऊया, तिकडे जाऊया. आता ते कधी होतं ते माहिती नाही. खूप दापोली हे जे म्हणजे आम्हाला दिसलं का की हां इकडे पण जाऊया आपण. ते दिसलं का की तिकडे पण जाऊया. सगळं आता नाही जाऊ दापोलीला जाऊ. ताईवर आहे. आणि जर ताई आली नाही तर इथंच मग धक्का देऊन आगे बढो. सो इथेच मी ब्लॉग संपवतो आणि भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे ट्यून. चलो बाय बाय, टेक केअर.